दोनशे मराठी 200 मधना गेले 15 वर्षानंतर हा वार्ड खुला झालेला आहे. तर याच्या आधी इथून SC वॉर्ड झाला होता. तर माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ इथं निवडून आल्या होत्या. 2010 पासून शाखा प्रमुख म्हणून मी काम करत होतो. त्यानंतर उपविभाग प्रमुख, आता विधानसभा संघटक म्हणून मी या विभागात काम करतोय. इथे जन्माला आल्यापासून इथल्या सगळ्या समस्या, जशा इथे तरुणांना इथे खुलं मैदान, जो पुरंदर स्टेडियम होता पहिल्याचा, तो महापालिकेने काही वर्षापासून एक मर्यादेत ठेवलेला आहे तरुणांसाठी. यानंतर सदाकांत ढवळसारखा मैदान आपल्या विभागात होता. तिथे एक गव्हर्नमेंटची एक पाण्याची टाकी अंतर्गत तिथे बसवण्यात येते. त्यामुळे अशा बऱ्याच ठिकाणी जे तरुणांचे मैदानं होती, सेंट झेवियर्स ग्राउंड होता, या भरपूर ठिकाणी तरुणांचे असे खेळण्याचे, क्रीडांचे असे बऱ्याचशा समस्या आम्ही या भरपूर वर्षामध्ये बघत आलेलो आहोत. आणि रोजगाराचा एक विषय आहे. आमच्या माध्यमातून आम्ही स्वतः स्वयंरोजगार असे कार्यकर्त्यांना व तरुणांना मार्गदर्शन करत येतो. इथे अनेकदा आम्ही तरुणांसाठी विविध नोकऱ्यांसाठी आम्ही कार्यक्रम आयोजित करत असतो. तशाच समस्या इथे शाळांच्या आहेत. काही शाळा आहेत इथे महानगरपालिकेच्या, ज्या खरोखरच आता काही दिवसांमध्ये तिथे दुर्लक्षित होत आहेत. त्या शाळा, 1-2 शाळा, मी स्वतः इथे गुरुनानक शाळेचा विद्यार्थी आहे. तर त्या तिथे बऱ्याचशा समस्या आहेत. महानगरपालिका तिथून आम्ही चांगल्या सोडवू शकतो. यासाठी मी कार्यरत, स्वतःला नगरसेवक या नात्याने माझी इच्छा आहे की तिथे चांगला त्यांचा शाळेचा आजूबाजूला वातावरण किंवा शिकण्यासाठी तिथे चांगल्या पद्धतीने तिथे माहोल तयार करायचा आहे मला, अशी माझी इच्छा आहे. बऱ्याचशा आणि बाकीचे जे सामाजिक ज्या गोष्टी आहेत, सामाजिक राजकारणामध्ये आपण सामाजिक दृष्टीने काम करत आहोत. बरेचसे वर्ष झाले आपण काम करतोय लोकांमध्ये. धार्मिक कार्यक्रमामध्ये आपला सहभाग असतो. आणि बाकीच्या ज्या नगरसेवकाच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, त्या पाठी आम्ही लागण्याचा आमचं पूर्ण हेतू आहे माझा.